हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण 7th लेसन आपला आहे सायन्सचा, त्याची क्वेश्चन आन्सर एक्सरसाइज आपण सोडवणार आहोत. बघा 7th लेसन आहे न्यूट्रिशन अँड डाएट, त्याचा आपण एक्सरसाइज सोडवणार आहोत. पहा, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्याच्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स. हा फिल इन द ब्लँक्सचे मी आन्सर याच्यातच लिहिलेले आहेत. बघा, द प्रोसेस ऑफ इनटेक ऑफ फूड अँड युटिलायझिंग इट फॉर ऑल लाईफ प्रोसेस इज कॉल्ड न्यूट्रिशन. याचा आन्सर आहे न्यूट्रिशन. नेक्स्ट आहे ऑल द सबस्टन्स इन अवर फूड विच आर युजफुल फॉर व्हेरियस बॉडी प्रोसेसेस आर कॉल्ड न्यूट्रिएंट्स. त्याला काय म्हणतात? न्यूट्रिएंट्स. आणि कार्बोहायड्रेट्स अँड डॅश डॅश प्रोव्हाइड डॅश डॅश टू अवर बॉडी. कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी. नेक्स्ट आहे इन अ बॅलन्स डाएट ऑल द न्यूट्रिएंट्स आर प्रेझेंट इन अ राईट प्रपोर्शन. राईट प्रपोर्शन म्हणजे बॅलन्स डाएटमध्ये न्यूट्रिशन हे त्या राईट प्रपोर्शन मध्येच असले पाहिजेत. हे बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला याचा आन्सर. नेक्स्ट आहे इन द फूड पिरॅमिड सिरल्स आर गिवन द मॅक्झिमम स्पेस बिकॉज दे फुलफिल अवर डॅश डॅश रिक्वायरमेंट, एनर्जी रिक्वायरमेंट. आणि एफ आहे इनटेक ऑफ मोर फूड दॅन नेसेसरी कॉजेस ओव्हर न्यूट्रिएंट्स. म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त फूड आपण खाल्ल्याने काय होणार आहे? ओव्हर न्यूट्रिएंट्स. पहा, इथे आपले फिल इन द ब्लँक्स झालेले आहेत. आता आपण दुसरं बघणार आहोत स्पॉट द फॉलोइंग इन द टेबल ऑफ विटॅमिन अँड मिनरल्स. बघा इथे काही दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे आन्सर लिहायचे. पहिलं आहे द न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन सिट्रस फ्रूट. बघा हा इथे द न्यूट्रिएंट्स प्रेझेंट इन सायट्रस फूड किंवा सिट्रस फूड, याला आपण काय म्हणतो? विटॅमिन सी. सायट्रस फूड मध्ये काय असतं? विटॅमिन सी. म्हणजे लिंबू, तुमचं स्वीट लाईम, ऑरेंज, याच्यामध्ये विटॅमिन सी असतं. नंतर आहे विटॅमिन मिनरल्स प्रेझेंट इन मिल्क. सेकंड क्वेश्चन आहे बी, विटॅमिन मिनरल्स प्रेझेंट इन मिल्क कोणते असतात? बघा, विटॅमिन ए, विटॅमिन बी, विटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरस. सी आहे तुमचं कॉज अँड सिम्पटम ऑफ नाईट ब्लाइंडनेस, कर्वी, रिकेट्स अँड बेरीबेरी. म्हणजे त्याचे कॉजेस लिहायचे आहेत आणि सिम्पटम लिहायचे आहेत. बघा, नाईट ब्लाइंडनेस, त्याचे कॉजेस काय आहे? कशामुळे नाईट ब्लाइंडनेस होतो आपल्याला? म्हणजे नाईट ब्लाइंडनेस हा डिसीज कशामुळे होतो? डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए, विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होतो. बरोबर. आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत? म्हणजे लक्षणं काय आहेत त्याची? इनॅबिलिटी टू सी इन डीम लाईट, म्हणजे लाईट जेव्हा कमी असते किंवा रात्रीच्या वेळेला दिसण्यासाठी प्रॉब्लेम होतो. नेक्स्ट आहे स्कर्वी. स्कर्वी हा कशामुळे होतो? डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन सी. विटॅमिन सी ची डेफिशियन्सी आहे, स्कर्वी डिसीज आहे तो विटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे होतो. आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत? ब्लिडिंग ऑफ गम्स, म्हणजे हिरड्यांमधून रक्त येणे. नंतर आहे रिकेट्स. रिकेट्स हा डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी, त्याचा कॉज काय आहे? डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन डी. आणि सिम्पटम्स आहेत सॉफ्टनिंग ऑफ बोन्स, म्हणजे बोन ह्याच्यामध्ये सॉफ्ट होतात, सॉफ्ट जे हार्ड बोन असतात ते सॉफ्ट होतात. आणि बेरी डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी1, विटॅमिन बी1 ची डिफिशियन्सी आहे. आणि सिम्पटम्स काय आहेत? नर्व ऑर्डर, मसल्स विकनेस, नर्व डिसऑर्डर आणि मसल्स विकनेस. हे चार आपल्याला कॉजेस आणि सिम्पटम दिलेत. आणि डी क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे फूड रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट अबाउट डिसीजेस, म्हणजे हेच डिसीजेस होऊ नयेत म्हणून कोणते फूड तुम्ही खाल ते विचारलेलं आहे. पहा, डी क्वेश्चन आहे. हेच तुम्हाला जे डिसीजेस आहेत त्याचे काय सांगितलंय? फूड रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट अबाउट डिसीजेस, जे मगाचे डिसीजेस आहेत नाईट ब्लाइंडनेस, कर्वी, रिकेट्स आणि बेरीबेरी, हे होऊ नयेत म्हणून काय फूड खायचं आहे ते सांगितलेलं आहे. बघा, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे होऊ नये म्हणून काय खायचं? कॅरोट, मिल्क, ग्रीन व्हेजिटेबल, कारण त्याच्यामध्ये काय असतं? जे इथे आपण बघितलं डिफिशियन्सी विटॅमिन ए असतं. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे हा आजार होतो ना, म्हणून फूड असं खायचं की ज्याच्यामध्ये विटॅमिन ए असेल. आता स्कर्वी कशामुळे होतं बघितलं आपण? विटॅमिन सी च्या डेफिशियन्सीमुळे. म्हणून त्याचे जे फूड आहेत विटॅमिन सी चे ते आमला, किवी, ऑरेंज अँड
सायट्रस फूड म्हणजे आंबट जी फळं आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, ते खायचे स्कर्वी होऊ नये म्हणून, कारण डिफिशियन्सी ऑफ सी आहे स्कर्वीचं कॉज. नंतर रिकेट्स बघा, मिल्क, फिश, एग, बटर. मिल्क, फिश, एग, बटर खायचं आहे. आणि बेरीमध्ये मिल्क, फिश, मीट, सिरल्स, नट आणि पल्सेस. मिल्क, फिश, मीट, सिरल्स, नट आणि पल्सेस हे आहे बेरीमध्ये. हा सी आणि डी क्वेश्चन तुम्हाला सलग आहे, याच्यामध्ये कॉज आणि सिम्पटम विचारले, डी मध्ये फूड फ्रॉड प्रिव्हेन्शन असं विचारलेलं आहे. पहा ई आहे नंतर कॉज ऑफ ॲनिमिया. ॲनिमियाचं का होतो? डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन B12 अँड आयर्न. पहा, डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन B12 अँड आयर्न कॉज ऑफ ॲनिमिया. नंतर आहे इसेन्शियल मिनरल्स फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. म्हणजे बोन आणि टीथ हेल्दी असण्यासाठी काय मिनरल्स, कोणते मिनरल्स आपल्याला हवे आहेत? तर कॅल्शियम आणि फॉस्फरस. कोणते हवेत? कॅल्शियम आणि फॉस्फरस. नंतर आहे जी, सेन्सरी ऑर्गन अफेक्टेड ड्यू टू द डेफिशियन्सी ऑफ विटॅमिन ए. म्हणजे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे कोणते सेन्सरी ऑर्गन म्हणजे इंद्रिय, कोणती सेन्स इंद्रिय म्हणजे आपण 5 आपली इंद्रिय आहेत त्याच्यापैकी कोणत्याला इफेक्ट होतो? तर बघा, आईज पहिले आणि स्किन. विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे आईज आपण बघितलं, नाईट ब्लाइंडनेस तुम्ही बघितलं ना, विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस होतो. तसंच विटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळे ड्राय स्किन सुद्धा होते, आपण बघितलेलं आहे लेसनमध्ये. म्हणून आईज आणि स्किन. पहा इथे क्वेश्चन सेकंड कंप्लीट झालेला आहे. थर्ड बघा काय आहे? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. याच्यामध्ये तुम्हाला ए आहे, पल्सेस आर अ व्हेरी गुड सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि मिनरल. याचा आन्सर आहे प्रोटीन्स. नंतर आहे डॅश डॅश. तुम्ही बुकमध्ये टिक करून घ्या, नंतर निवांत तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. डॅश डॅश प्रोव्हाइड मॅक्झिमम एनर्जी टू द बॉडी. मॅक्झिमम एनर्जी बॉडीला कुठून मिळते? सिरल्स, लिफी व्हेजिटेबल, वॉटर, आमला. आन्सर आहे सिरल्स. नंतर गॉयट्री इज कॉज बाय डिफिशियन्सी ऑफ द मिनरल. म्हणजे गॉयट्री कशामुळे होतो? आयर्न, कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम. तर हा आयोडीनच्या डिफिशियन्सीमुळे गॉयट्री हा गलगंड मराठीमध्ये हा होतो. नंतर आहे डॅश डॅश इज अ टाइप ऑफ जंक फूड. खाली दिलेल्यांपैकी कोणतं जंक फूड आहे? ऑरेंज, मिल्क, भाकरी की चॉकलेट? तर चॉकलेट हे आन्सर आहे. आणि नंतर फोर्थ क्वेश्चन आहे, यूज द फूड पिरॅमिड टू सिलेक्ट फूड आयटम ऑफ युअर चॉईस फॉर 3 days कंडिशन. कंडिशन दिल्यात, तुम्ही काय करायचंय? यूज फूड पिरॅमिड. म्हणजे हा बघा, हा इथे तुम्हाला जो फूड पिरॅमिड दिलेला आहे, हा पहा फूड पिरॅमिड आहे इथे आपल्याला दिलेला. या फूड पिरॅमिडचा यूज करून 3 दिवसाचा डाएट ठरवायचा आहे. कंडिशन्स काय आहेत पहा, इथे तुम्हाला दिल्या आहेत कंडिशन्स तुम्हाला दिलेले आहेत की अ डाएट फॉर ऑल 3 days शुड बी बॅलन्स. 3 दिवसाचं डाएट हे बॅलन्स असलं पाहिजे. अँड देअर शुड बी व्हरायटी इन द आयटम चूजन फॉर द 3 days. म्हणजे 3 दिवस जो तुम्ही आयटम चूज करणार आहात त्याच्यामध्ये व्हरायटी पाहिजे. 3 दिवसाचं बनवायचंय. बघा मी इथे डे 1, डे 2 आणि डे 3. आता बघा, सगळ्यात पहिलं आपण खालून सुरुवात करूया. इथे खालचा जो आहे, फर्स्ट डेला मी काय घेतलेलं आहे? चपाती आणि डाळ फर्स्ट डेला. नंतर इथे बघा सेकंड डेला मी त्याच कॉलममध्ये काय आहे? ब्रेड आणि राईस. आणि थर्ड डेला पण त्याच्यामध्ये आहे भाकरी आणि राईस. असं खालचा कॉलम झाला. सेकंड कॉलम मध्ये बघा, आता डे 1चं कम्प्लीट करूया. याच्यामधलं मी बनाना चूज केलेला आहे. तुम्ही काहीही यातले काहीही चूज करून तुम्ही 3 दिवसाचं डाएट बनवू शकता. फक्त काय असलं पाहिजे? डाएट बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे ह्यातला प्रत्येकातला आयटम आला पाहिजे त्याच्यात, आणि व्हरायटी 3 दिवस वेगवेगळे असले पाहिजे. बघा इथे बनाना आणि कॅरोट घेतलेला आहे, आणि फिश आणि इथे ऑइल यूज केलेलं आहे. फिश, ऑइल, बनाना, कॅरोट, चपाती, डाळ. सेकंड डेला काय केलेलं आहे? ऑइलच्या ऐवजी घी घेतलेलं आहे. फिशच्या ऐवजी मीठ घेतलेलं आहे. बनाना कॅरोटच्या ऐवजी मी टोमॅटो आणि स्पिनॅच घेतलेला आहे. चपाती डाळच्या ऐवजी ब्रेड आणि राईस घेतलेला आहे. पहा, आणि थर्ड डेला काय केलं? मी ऑइल आणि घीच्या ऐवजी बटर घेतलं. फिश आणि मीठच्या ऐवजी एग घेतलेले आहेत. बनाना कॅरोटच्या ऐवजी चेरी आणि कॅबेज घेतलेले आहे. एक फ्रूट, एक व्हेजिटेबल घेतलेला आहे, बरोबर. आणि भाकरी आणि इथे परत राईस घेतलेला आहे. पहा इथे आपण ब्रेड खाल्लेला आहे, ब्रेड आणि राईस, म्हणून इथे भाकरी आणि राईस. इथे मग आता तुम्ही भाकरी ह्याची ज्वारी भाकरी, बाजरी किंवा तांदळाची सुद्धा भाकरी म्हणू शकता.
अशा पद्धतीने मी 3 डेजचं डे 1, डे 2, डे 3 कंडिशन त्यांची आपण लक्षात घेतली पाहिजे. कंडिशन काय होती की कंडिशन अशी आहे की डाएट ऑफ ऑल 3 डेज शुड बी बॅलन्स. बॅलन्स डाएट घेतलेली आहे आपण. पहा इथे तिन्ही ठिकाणी बॅलन्स डाएट आहे. आणि दुसरी कंडिशन होती देअर शुड बी व्हरायटी इन द आयटम चोजन फॉर द 3 डेज. व्हरायटी आहे म्हणून आपला डे 1, डे 2 आणि हा डे 3चा असे मी 3 दिवसाचे बॅलन्स डाएट चार्टच्या साहाय्याने बनवलेले आहे. इथे पहा, इथे क्वेश्चन आन्सर या लेसनचे कंप्लीट झालेले आहेत. तसंच आधीचे झालेल्या लेसनचे सुद्धा क्वेश्चन आन्सर पण आहेत आणि एक्सप्लेनेशनचे सुद्धा व्हिडिओ आहेत. प्लेलिस्ट चेक करा. प्लेलिस्ट चेक करण्यासाठी युट्यूबवर गेल्यावरती सोनालीज किचन क्लासरूम सर्च करा. माझा चॅनल सर्च केल्यावरती तिथे प्लेलिस्ट चेक करा 6th स्टँडर्ड सायन्सची. तिथे आतापर्यंत झालेले सगळे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ तसेच क्वेश्चन आन्सरचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. नक्की पहा.